नमस्कार मित्रांनो, मी ललित शिंदे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या ई-श्रम कार्ड कशा पद्धतीने काढू शकता, तेही एकदम सोप्या पद्धतीने। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र व मैत्रिणींना पण शेअर करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यानंतर तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ई-श्रम कार्ड असं सर्च करायचं आहे। जर तुम्हाला वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली करून डायरेक्ट वेबसाईट वरती येऊ शकता। वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला गो टू मेन पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वेबसाईट ओपन झालेली दिसेल। त्यानंतर तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन रजिस्टर ऑन ई-श्रम या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं दिसेल। त्यानंतर तुम्ही ज्या मोबाईलला तुमचा आधार कार्ड नंबर लिंक असेल तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चर फिल करायचं आहे। कॅप्चर फिल केल्यानंतर तुम्हाला इथं दोघी ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओटीपी सेंड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल। तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे। कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं दिसेल, आधार ई केवायसी। तिथे तुम्हाला आधार नंबर इथे सिलेक्ट करायचा आहे। ते केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर आहे तसा टाकून घ्यायचा आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचं आहे, ऍग्री यावरती टिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। ते केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल। तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चर टाकायचा आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर दिसत असेल रजिस्टर फॉर्म अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं दिसेल। त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा ऑटोमॅटिकली तुमचा नंबर इथे आलेला असेल। ते टाकल्यानंतर तुम्हाला ईमेल टाकला नाही तरी चालू शकतं। त्यानंतर तुमचं मॅरिड स्टेटस तुम्हाला टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे। आईचं नाव टाकलं नाही तरी चालू शकतं। त्यानंतर तुम्हाला सोशल तुमची कॅटेगरी यूज टाकायची आहे की तुमची कॅटेगरी कुठली आहे, तर मी टाकून घेतो माझी कॅटेगरी। ते टाकल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीचं सर्टिफिकेट अपलोड नाही केलं तरीही चालू शकतं। त्यानंतर तुम्ही अपंग आहात का नाही तर तुम्हाला इथं नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला मिनी डिटेल असं दिसत असेल, जे तुम्ही टाकलं नाही तरी चालू शकतं। त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर ऍड्रेसचं पेज ओपन झालेलं दिसेल। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट टाकून घ्यायचं आहे। माझं महाराष्ट्र स्टेट आहे तर मी ते टाकलं आहे। त्यानंतर तुमचा इथं जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला स्टेट स्पेशल आयडी टाकली नाही तरी चालू शकतं। त्यानंतर तुम्हाला करंट ऍड्रेस वरती यायचं आहे। तिथे तुम्हाला अर्बन आणि रुरल अशा पद्धतीचे दोन ऑप्शन दिसत असेल। जर तुम्ही शहरी असाल तर तुम्ही अर्बन सिलेक्ट करा, जर तुम्ही ग्रामीण असाल तर तुम्ही रुरल सिलेक्ट करा। तुम्हाला तुमचा इथं ऍड्रेस टाकायचा आहे, खाली तसंच टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं इथं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। ते केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। ते केल्यानंतर तुमचं तहसील कोणता आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा पिनकोड काय आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला स्टेइंग ॲट करंट लोकेशन म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहे ते सिलेक्ट करायचं आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परमनंट ऍड्रेस इथे टाकायचा आहे की तुमचा परमनंट ऍड्रेस असेल तो तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे। ते केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। नंतर तुमच्या समोर एज्युकेशन क्वालिफिकेशन अशा पद्धतीचे एक पेज ओपन झालेलं दिसेल। त्यानंतर तुमचं जे शिक्षण तुम्ही केलं आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे। माझं ग्रॅज्युएशन झालं आहे तर मी ग्रॅज्युएट असं टाकलेलं आहे। त्यानंतर तुम्ही एज्युकेशन सर्टिफिकेट टाकलं नाही तरीही चालू शकतं। त्यानंतर तुमचं इन्कम किती आहे ते तुम्ही टाकू शकता। त्या टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं दिसेल। ते तुम्हाला दिसत असेल। तुम्ही जर झोमॅटो वगैरे करत असाल तर तुम्ही येस म्हणू शकता। जर तुम्ही नाही करत असाल तर तुम्ही नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर प्रायमरी ऑक्युपेशन अशा पद्धतीचं दिसत असेल। जर तुम्हाला तुमची प्रायमरी ऑक्युपेशन माहिती नसेल तर तुम्ही इथं क्लिक टू व्ह्यू NCO कोड लिस्ट या बटनावरती क्लिक करून तुमची जोही कोड असेल तर तुम्ही ते चेक करून इथे टाकू शकता। नाहीतर तुम्ही इथे डायरेक्टली क्लिक करून जेही तुम्ही काम करत असाल ते तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता। तर मी कॉम्प्युटर ऑपरेट हे मी करतो तर मी ते सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर तुमचं एअर टाकायचं आहे, किती वर्षापासून तुम्ही ते काम करत आहात। त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल, ते तुम्ही टाकलं नाही तरीही चालू शकतं। त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन झालेलं दिसेल। ते तुम्हाला बँक अकाउंट डिटेल टाकायचे आहे, जे तुम्ही टाकलं नाही तरीही चालू शकतं। तर मी टाकून घेतो आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्ही जी माहिती तुम्ही फिल केलेली आहे ती तुम्ही सगळी माहिती इथं बघू शकता। ती बघितल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे टिक करायचं आहे। ते टिक केल्यानंतर तुम्हाला नॅशनल करिअर सर्व्हिसेस
मिनिट जर तुम्ही असाल तर तुम्ही येस म्हणा, नसाल तर तुम्ही नो ऑप्शन वरती सिलेक्ट करा. त्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर माहिती मध्ये काही चुकीचं तुम्ही माहिती टाकलेली असेल तर तुम्ही एडिट ही करू शकता. तर ते केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमचं ई श्रम कार्ड काढू शकता, तेही एकदम सोप्या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक PDF डाउनलोड झालेली दिसेल. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमचं घर बसल्या ई श्रम कार्ड बनवू शकता, ही एकदम सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र व मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्र व मैत्रिणी सुद्धा घर बसल्या ई श्रम कार्ड काढू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.